नमस्कार, विश्वस्वास्थ्यं भवतु। आजचा व्हिडिओ खास माझ्या मैत्रिणींसाठी। प्रत्येक आईला असं वाटतं की तिची मुलगी ही झाशीच्या राणीसारखी असावी, मुलगा शिवाजी महाराजांसारखा असावा। पण असं होण्याकरता आपल्याला जिजामाता होणं गरजेचं नाही का? जिजामाता होण्याकरता आपल्याला मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या सुदृढ व्हावं लागेल। ज्ञानेश्वर महाराजांनी पण सांगितलेलं आहे, जमीन सुपीक असेल, त्याच्यात आपण गोमटं बी पेरलं तर पीक हे सुपीक येईल। त्याचप्रमाणे जर आपलं गर्भाशय हेल्दी असेल, स्पर्म आणि ओव्हम म्हणजे स्त्रीबीज आणि पुरुषबीज हे हेल्दी असेल, तर आपलं बाळ किंवा पुढची पिढी ही सुदृढ असेल। आजकाल उशिरा झोपणं, जंक फूड सेवन, आपल्या जीवनशैलीतील बदल यामुळे PCOD सारखे आजार वाढत आहेत। यासारख्या आजारांना वेळीच लक्ष दिलं तर यांना अटकाव होऊ शकतो। आपली मासिक पाळी ही 28 ते 30 दिवसाची असणं गरजेचं आहे। त्यासोबतच 4 ते 5 दिवस रेग्युलर फ्लो होणं गरजेचं आहे। त्याच्यात अति जास्त रक्तस्राव होणं किंवा कमी रक्तस्राव होणं या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका। या ही लक्षणं असतील तर वेळीच वैद्यांना भेट देऊन आपल्या आरोग्याची काळजी घ्या। तुमच्या कुटुंबाच्या आरोग्याबरोबर तुमचं आरोग्यही सांभाळा, हे गरजेचं आहे। PCOS, PCOD यासारख्या आजारांवर औषधं तर आहेतच, पण आयुर्वेदात काही अशा वनस्पती सांगितल्या आहेत ज्या तुमच्या गर्भाशयाची विशेष काळजी घेतात, जसे की पिंपळ, कोरफड, अशोक, शतावरी इत्यादी बऱ्याच वनस्पती आयुर्वेद शास्त्रात सांगितलेल्या आहेत। त्यापैकी आपण पिंपळ या वृक्षाविषयी आज माहिती जाणून घेऊया। दाट सावली देणारा, 24 तास प्राणवायू देणारा हा पिंपळ वृक्ष तुमच्या गर्भाशयाची सुद्धा विशेष काळजी घेतो। पिंपळाच्या पाण्यामध्ये विटॅमिन A, विटॅमिन B, K आणि E, त्यासोबतच त्याच्यामध्ये फायबर्स, कॅल्शियम, फॉस्फेट इत्यादी पोषक द्रव्यांचा त्याच्यामध्ये खजिना आहे। त्यासोबतच त्याच्यामध्ये फ्लॅवोनाइड्स, ग्लायकोसिड्स, टॅनिन्स, सॅपोनिन्स ही घटकद्रव्ये देखील आहेत। याच्यामुळे ते अँटी डायबेटिक, अँटीबॅक्टेरियल, अँटी इन्फ्लामेटरी आणि अँटीऑक्सिडंट असं वर्क करत असतं। पिंपळाच्या पानामध्ये फायटोइस्ट्रोजन देखील आहे। फायटोइस्ट्रोजन म्हणजे वनस्पती सदृश्य इस्ट्रोजन। इस्ट्रोजन हा स्त्री प्रजनन संस्थेतील एक महत्त्वाचा हार्मोन आहे। या हार्मोनमुळे मासिक पाळी नियमित होते, म्हणून पिंपळाचा पानाचा काढा घेतल्याने मासिक पाळी ही रेग्युलर होते। त्याच्या गुणधर्मामुळे ते गर्भाशयाला शुद्धीकर आणि बळकटी देणारं म्हणजे युटेराइन टॉनिक असं ठरतं। त्यासोबतच ते दाहशमन आणि हार्मोनल संतुलनामध्ये पण महत्त्वाचं कार्य करतं। पिंपळाच्या पानामध्ये असणाऱ्या ॲफ्रोडिसियाक या गुणधर्मामुळे तो शुक्रवर्धक असा देखील ठरतो। पुरुषांना जर पिंपळाच्या पानांचा काढा दिला गेला तर तो वीर्यवर्धक, त्यासोबतच स्पर्म मोटिलिटी आणि व्हायटॅलिटी वाढवणारा असा ठरतो। असा हा खजिना असलेला पिंपळाचा वृक्ष तुमच्या शारीरिक आरोग्याबरोबरच तुमचं मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्य देखील सांभाळतो। कसा वाटला आपल्याला हा व्हिडिओ? आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करायला देखील विसरू नका। जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर झाला तर गरजू लोकांपर्यंत तो पोहोचेल। आणि याच्याबद्दल काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि पुढचा विषय कुठला ऐकायला आपल्याला आवडेल हे देखील आम्हाला सांगा। धन्यवाद।